तर चला आता आज अमृता मॅडम सांगणार आहेत. बघा इंटरेस्ट आहे तुम्हाला आणि को-होस्ट करते मॅडम मी. तर खूप धन्यवाद मॅडम की तुम्ही ऍक्च्युली छान घेताय सोप्या रीतीने आणि विचार करायला लावलेला आहे सगळ्यांना. त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्यू मॅडम, तुम्ही संधी दिली किंवा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला म्हणून पोहोचू शकते सगळ्यांपर्यंत हे ज्ञान. तर थँक्यू त्यासाठी. आत्मवंदन सर्वांना. तर आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे डीएनए आणि सध्या होणारे बदल. ऍक्च्युली डीएनएचं सेशन झाला आहे विहंगमच्या प्लॅटफॉर्मवरती. ज्यांनी नसेल बघितला त्यांच्यासाठी थोडंसं आणि सगळ्यांचं बेसिक माहिती असलं पाहिजे की काय नेमके बाहेर बदल तर होत आहेत, आतमध्ये होत आहेत का नाही हे पण कळलं पाहिजे ना सायंटिफिकली. बाकीचं तर ऐकतोच आहे आपण. तर पहिली गोष्ट म्हणजे डीएनए म्हणजे डीएनएचा लॉंग फॉर्मच आहे डिऑक्झी न्यूक्लिक ऍसिड. एक केमिकलची नावं जशी असतात तसंच याचं पण नाव आहे सायन्सने दिलेलं. त्यात फ्रेडरिच मिशर नावाचा जो सायंटिस्ट आहे स्वित्झर्लंडचा, त्यांनी हा इन्व्हेंट केला 1869ला डीएनए. मग याचा अर्थ असा झाला का की त्याच्या आधी डीएनए नव्हता? तर होता डीएनए, त्याच्या आधी सुद्धा होता पण माहिती नव्हता, त्याला डीएनए म्हणतात हे माहित नव्हतं. तर फ्रेडरिच मिशरनं ते सांगितलं की डीएनए याला म्हणतात असा असा असतो आणि त्याच्या आतमध्ये काय काय असतं वगैरे वगैरे सगळे इन डिटेल त्यांनी इन्व्हेंट केले. तर 12 स्ट्रँडचा डीएनए. मग याच्या आधी फेडरिचनं सांगण्याआधी जे काही ह्युमन बिईंग होते पृथ्वीवरती तर त्यांच्या आतमध्ये पण डीएनए होते. आणि नॅचरली निसर्गतः माणसाला जेव्हा बनवलं गेलं तेव्हाच तो जो डीएनए बनवला गेला त्याचं रेफरन्स किंवा लिटरेचर कुठेच अवेलेबल नाहीये जे की ओरिजिनल म्हणू शकू. आणि जेव्हापासूनच लिटरेचर अवेलेबल आहे त्याच्यात 12 स्ट्रँडचा डीएनए असं रेफरन्स आहे. पण आता बघितलं गेलं तर पहिला जो मानव प्युअर, काल पण आपलं डिस्कशन झालं की अटलांटियस मानव जो काही होता प्युअर मानव ज्याच्याकडं फुल कॉन्शियसनेस होता परमात्म्याच्या लेवलचा, त्याचे जे डीएनए स्ट्रँड्स आहेत ते 12 स्ट्रँड पेक्षा पण ऑब्विसली जास्तीच होते. पण रेफरन्स जेव्हापासूनचा मिळालाय तेव्हापासून 12 स्टँड्स आणि त्या 12 मधले पण आत्ताचा जो मानव आहे म्हणजे आपण सगळे, त्यामध्ये सायन्स प्रूव्ह करतंय की त्यातले म्हणजे 12च्या 12 स्टँड डीएनएचे ऍक्टिव्हेट झाले की आपण महामानवासारखं बनवू शकतो किंवा सगळे ऍक्टिव्हेट नाही आहेत आता आपले. तर स्पिरिच्युअल सायन्समध्येही हेच सांगितलं गेलं की 2 स्ट्रँडच फक्त आपले ऍक्टिव्हेट आहेत आणि बाकीचे 10 स्ट्रँड जे आहेत ते अजून इनऍक्टिव्हेट मोडमध्ये होते. आता मी त्यांना आहेत असं म्हणत नाहीये जाणीवपूर्वक, कारण आता पृथ्वीवरती एवढे सगळे बदल, आजचा विषयच आपला असा आहे की डीएनए आणि सध्या होणारे बदल. त्यामुळे मी होते असं म्हणते, आहेत असं म्हणणार नाही, कारण आता 2 स्ट्रँड पेक्षा जास्ती स्ट्रँड ऍक्टिव्हेट झालेले आहेत नॉर्मल माणसाचे. तर सायन्सची पुस्तकं, मेडिकल फील्ड मधली पुस्तकं जेव्हा लिहिली गेली तेव्हा हे 2 स्टँड होते ऍक्टिव्हेट, फुल्ली ऍक्टिव्हेट होते, बाकीचे नव्हते अजून. आता जसं जसं पृथ्वीची चेतना बदलते तसं तसं बाकीचे व्हायला चालू झालेत ऍक्टिव्हेट. तर 2 स्टँड ऍक्टिव्हेट असताना आपण एवढी प्रगती करू शकतो किंवा एवढे शोध लावू शकतो, नवीन ऍडव्हान्स इन्स्ट्रुमेंट आणि बऱ्याच गोष्टी करू शकतो. तर 12 स्ट्रँड्स ऍक्टिव्हेट असताना मानवाला कशाची गरजच पडणार नाहीये, कुठल्याही टूलची किंवा डिपेंडन्सीच राहणार नाहीये सायंटिफिकली बघितलं तर. तर 12 स्टँड्स कन्सिडर केले तर त्यात 72 क्रोमोझोम आले. 72 क्रोमोझोम म्हणजे त्यांच्या जोड्या असतात त्या 144 होतील, त्याच्यात 128 कोडॉन. हे सगळं सायंटिफिक इन्फॉर्मेशन आहे, जस्ट माहिती असावी म्हणून सांगते, कारण माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड ह्याच्यामधलं आहे त्यामुळे मी सांगू शकते. हे ह्याचे सगळे रेफरन्सेस बुक्स वगैरे सगळं सगळं आहे. पण आता आपला 2 स्टँडचा डीएनए ऍक्टिव्हेट आहे, त्यात 21च क्रोमोझोम ऍक्टिव्हेट आहे. त्या 21 क्रोमोझोमच्या जोड्या म्हटल्या तर 42 होतात आणि त्या 42 जोड्यांचं पुन्हा त्यात पण आपल्याला माहिती आहे डाऊन सिंड्रोम नावाचा डिसीज म्हणजे मतिमंद मुलं जन्माला येणं. तर ती कशामुळे येतात तर तो 21वा क्रोमोझोम जो असतो त्याची जी लेंथ असते किंवा त्याची जी स्टँडर्ड सिच्युएशन असायला पाहिजे किंवा सिक्वेन्स असायला पाहिजे तो त्या 21व्या एकाच क्रोमोझोम मधला फक्त थोडासा चेंज असतो, 1%. 100तल्या म्हणजे 21 क्रोमोझोम पैकी 20 क्रोमोझोम एकदम परफेक्ट आहेत आणि 21वा क्रोमोझोम जो एक आहे त्या एका क्रोमोझोम मधला फक्त 1% पार्ट डिस्टर्ब असतो किंवा जसा असायला पाहिजे तसा
नसतो, म्हणून मुलं मतिमंद जन्माला येतात. म्हणजे विचार करा की फक्त 0.1 किंवा 1% चेंज असल्यामुळं डीएनए मध्ये किती फरक पडतो. तर मग हे इथं तुम्ही ब्रॅकेटमध्ये पण वाचत असाल, 12 स्ट्रँड असल्यावर जे 384 एलईएफ म्हणजे लिम्फोइड एन्हान्सर फॅक्टर आहेत. जसं की आपण म्हणतो अँटेना, मुंगीला अँटेना असतो, ऐकलंय आपण, किंवा रिसर्चमध्ये पण बऱ्याच ठिकाणी प्रूव्ह आहेत, रिसर्च पेपर आहेत त्याच्यावर. त्या अँटेनाच्या सेन्सनी तिला कळतं की साखर कुठं आहे किंवा गोड पदार्थ कुठं आहे. तर हे जे एन्हान्सर फॅक्टर आहेत ते माणसामध्ये पण आहेत. इनफॅक्ट या बाकीच्या जीवजंतूंपेक्षा आपल्याकडे जास्ती एन्हान्सर फॅक्टर आहेत, सेन्सर्स आहेत. पण 2च स्ट्रँड ऍक्टिव्हेट असल्यामुळे आपल्याकडे ते 60च राहिले कॅल्क्युलेशन केलं तरी. आणि ते 60 एन्हान्सर फॅक्टर किंवा त्याला जे म्हटलं गेले, नाव दिले त्याला लाईट एन्कोडेड फिलामेंट्स म्हटलंय. मग आपण जे लाईट कोशंट किंवा लाईट बॉडी किंवा हे सगळं जे म्हणतो ते म्हणजे काय आहे? जेव्हा आपल्या डीएनए मध्ये बदल होणार आहे, जेव्हा आपले क्रोमोझोम लाईट एन्कोडेड फिलामेंट बनणार आहे, तेव्हा त्याचं परिणाम म्हणजे आपली जी कार्बन बॉडी आहे, कार्बन बॉडी का म्हटलं? कारण डिऑक्झी रायबोन्यूक्लिक ऍसिड हे केमिकल नाव झालं, हे कार्बन रिलेटेड गोष्टी झाल्या या सगळ्या. मग जेव्हा आपला हा डीएनए चेंज होणार आहे, तेव्हा त्याचं कन्व्हर्जन म्हणजे कार्बन बॉडीचं जेव्हा लाईट बॉडी मध्ये कन्व्हर्जन होणार आहे, तेव्हा हे लाईट एन्कोडेड फिलामेंट आहेत ते एनहान्सच होणार आहेत, बरोबर? तेव्हाच आपण लाईट बॉडीमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतोय. तर कोडॉन आणि हे लाईट एन्कोडेड फिलामेंट आहेत, त्याचं कॉम्बिनेशन बनवून मग डीएनए म्हटलं जातं त्याला. म्हणजे तसं बघितलं तर हे लाईट एन्कोडेड फिलामेंट हा एक पार्ट आहे आणि कोडॉन हा एक पार्ट आहे. ते दोन्ही पार्ट एकत्र आल्यामुळं डीएनए बनतो. जसं माणसाचा देह आहे, शरीर आहे, पण जर आतमध्ये आत्माच नसेल तर आपण त्याला मेलं म्हणतो, फक्त बॉडी आहे म्हणतो, बरोबर? माणूस नाही म्हणत, त्याला नाव नाही घेतलं जात. तसंच ह्या दोन्ही गोष्टी असायला लागतात ना, आत्मा पण असायला लागतो आणि शरीर पण असायला लागतं, मगच माणूस म्हणू शकतो आपण त्याला. नुसता आत्मा असेल तर आपण भूत म्हणणार त्याला, माणूस नाही म्हणणार. आणि नुसती बॉडी असेल तर त्याला डेड बॉडी म्हणणार, माणूस नाही म्हणणार, म्हणजे मेलेला माणूस म्हणणार, जिवंत नाही म्हणणार आपण त्याला. एक्झॅक्टली डीएनएचं पण तसंच आहे. लाईट एन्कोडेड फिलामेंट आणि कोडॉन हे दोन्ही जेव्हा असतील तेव्हाच डीएनए म्हणू शकतो आपण त्याला. नुसते लाईट एन्कोडेड फिलामेंट असतील तरी तो डीएनए बनत नाही आणि नुसते कोडॉन असतील तरी डीएनए बनत नाही. आता हे कोडॉन म्हणजे काय पुढे सांगेन मी. तर माणसाच्या शरीरामध्ये 3 बिलियन बेस स्टोन्स म्हणजे बेस पेअर म्हणतात त्याला. आता जसं ज्यांना माहिती असेल कम्प्युटरशी रिलेटेड, कम्प्युटरला बायनरी मेमरी असते, ज्याला 0-1 असं एन्कोड केलेलं आहे, डिकोड केलेलं आहे. 0-1-0-1 ह्याच्या कॉम्बिनेशननी प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस बनतात किंवा कम्प्युटरचं इन्व्हेन्शन झालंय किंवा त्याच्या लँग्वेजेस इन्व्हेंट झाल्यात आणि कम्प्युटर आपण वापरू शकतो. त्याची बायनरी मेमरी जी म्हटली जाते किंवा आतमधली जी मेमरी म्हटली जाते त्याला बायनरी मेमरी म्हणतात आणि ती 0-1 मध्ये डिकोड होते. तसंच डीएनएची जी मेमरी किंवा जे काही बेस स्टोन्स आहेत त्याला कोडॉन म्हटलं जातं किंवा बेस पेअर म्हटलं जातं. तर हे 3 बिलियन बेस स्टोन्स म्हणजे ते कोडॉनशी रिलेटेड आहे. तसंच आपल्या शरीरामध्ये 100 ट्रिलियन सेल्स असतात. सेल्स म्हणजे पेशी. तर त्या पेशी ज्या आहेत म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण जरी नख, आपलं तुटलेलं नख जरी घेतलं तर त्यातनं सुद्धा आपला डीएनए बघता येतो. डोळ्याच्या पापणीचा केस जरी मिळाला तरी त्यातनं डीएनए मिळतो. डोक्याचा केस मिळाला तरी त्यातनं डीएनए मिळतो. एखादा आपल्या स्किनचा तुकडा किंवा एखादा कण स्किनचा मिळाला तर त्या त्वचेच्या कणातनं पण डीएनए मिळतो. असं शरीरातला कुठलाही अश्रू, जे आपल्या डोळ्यातनं दुःख, आनंद आल्यावर जे अश्रू येतात, पाण्याचा थेंब येतो, त्यातनं सुद्धा डीएनए मिळतो. युरिन जे आपण अनावश्यक म्हणून शरीराबाहेर फेकतो, त्यातनं सुद्धा डीएनए मिळतो. तर शरीराशी रिलेटेड कुठलाही छोट्यातला सूक्ष्ममधला सूक्ष्म कण जरी कुठलाही मिळाला तुम्हाला तर तरी त्यात आपल्याला आपला डीएनए मिळतो. तर इतका हा असून नसल्यासारखा सगळीकडे आहे. म्हणजे दिसत तर नाही आहे पण तो सगळीकडे आहे आणि तो सगळीकडून मिळतो. सायंटिफिकली त्याला आपल्याला सगळीकडनं म्हणजे बघता येतं त्या प्रत्येक पार्टमधनं. त्याला प्रोसेस आहेत. तसंच 100 ट्रिलियन सेल्स आपल्या ज्या काही शरीरात आहेत त्या प्रत्येक सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे आणि त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये क्रोमोझोम आहे आणि त्या क्रोमोझोमच्या आतमध्ये डीएनए आहे. एवढं डीप 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 तो डीएनए आहे. तर आपल्याला तेवढ्या आत फक्त जनरल इन्फॉर्मेशन माहिती असावी म्हणून मी तुम्हाला सांगते. कोणी विचारलं तर आता आपण इतकं ज्ञान घेतोय अध्यात्माचं तर सायन्सचं पण माहिती पाहिजे म्हणून सांगते. कारण जे नाही आहेत अध्यात्मात
सायन्स खूप फॉलो करतात. ते मुद्दामहून, म्हणजे माझ्या घरचेच उदाहरण आहेत, मी खूपदा फेस करते या गोष्टी, की डायरेक्ट म्हटलं जातं पीएचडी असून पण कसं काय विश्वास ठेवता म्हणे या अंधश्रद्धांवर आणि या गोष्टींवर. तर त्यावेळी त्यांना उत्तर द्यायला सायन्सच का, कारण सायन्स ज्यांना कळतं त्यांना सायन्समध्येच उत्तर द्यावं लागतं, त्यांना अध्यात्मात उत्तर दिलं तर त्यांना कळणारच नाहीये. म्हणून हे माहिती असायला पाहिजे, म्हणून सांगते. तर 100 ट्रिलियन सेल्स आपल्या शरीरात असतात, त्या प्रत्येक सेलमध्ये डीएनए असतो. आणि ते सेल्स सांगितलं, जसं हे बेस पेअरनी डीएनए बनतो, तसं ते बेस पेअरनी जीन्स बनतात. म्हणजे म्हटलं जातं ना की सवयी येतात, किंवा वडिलांचे जीन्स तुझ्यात आहेत, आईचे जीन्स तुझ्यात आहेत, असं म्हटलं जातं. आजीचे आहेत, आत्याचे आहेत वगैरे म्हटलं जातं. तर ते जीन्स म्हणजे काय, या बेस पेअरनी बनलेली एक पार्ट असतो, फिलामेंट असतो, त्याला जीन्स म्हटलं जातं. आणि तसे आपल्या शरीरात 30,000 ऍक्टिव्ह जीन्स आहेत, मेलेल्यांना कन्सिडर केलेलं नाहीये. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती, अजून किती असतील आपल्या शरीरात. आणि आपल्या डीएनए ची जी साईज आहे ते 125 मिलियन मीटर आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की सेल आहे, सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस छोटा असतो, अजून त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये क्रोमोझोम अजून त्याच्यापेक्षा छोटा असतो, आणि त्या क्रोमोझोमच्या आतमध्ये डीएनए असतो, आणि त्या डीएनए ची लांबी 125 मिलियन मीटर. म्हणजे कम्पेअर केलं त्याला अंदाजे, परफेक्टली नाही माहिती मला, अंदाजे जर कम्पेअर केलं तर इथून चंद्रावर जाऊन परत येऊ शकतो आपण, एवढी लांबी डीएनए ची आहे. तर अशा पद्धतीनं हा डीएनए आपल्या शरीरात प्रत्येक सेलमध्ये आहे. कुठल्याही भागातनं तुम्ही तो डीएनए बघू शकता, पार्ट आपण काढला तर तो. तर कॅन्सरचं डिटेक्शन कसं केलं जातं, बायोप्सी करून. म्हणजे आज मांसर भाग, जी काही गाठ असेल ती घेतात, त्याची जेव्हा टेस्टिंग केली जाते तेव्हा पण त्याच्यात त्यांना सेलच मिळतात, सेलवरनच कळतं ते. तर अशा पद्धतीनं हा डीएनए. आता मी तुम्हाला सेलचं सांगितलं. सेल म्हणजे काय, अशी सर्क्युलर सेल दाखवली इथे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर, निळ्या रंगाची सेल आहे, त्याच्या आतमध्ये ते चॉकलेटी रंगाचं, हे असेच कलर अजिबात नसतात आतमध्ये. जसं काल सांगितलं, चक्र, आडवी, उभी, चौकोनी, आयताकार असली नसतात, तशा टाईप मध्येच हे सेलचे रिप्रेझेंटेटिव्ह पार्ट दाखवलेले आहेत. इन्स्ट्रुमेंट मध्ये जसं प्रोग्रामिंग केलं गेलंय त्यानुसार ते शेप दिसलेत. हे अशाच आकाराचे आतमध्ये असतात असं अजिबात नाही आहे, त्यामुळे मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका. व्यवस्थित समजून घ्या. तर ही निळ्या रंगाची सेल दाखवली, त्या सेलमध्ये छोटा अजून न्यूक्लियस आहे, तो चॉकलेटी रंगाचा, आणि त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये एक्स आकाराचे जे क्रोमोझोम दिसतात, एक्स शेप आहे त्याचा, असे क्रोमोझोम असतात. आणि त्या क्रोमोझोमच्या आतमध्ये, आता तुम्ही हा एक्स शेप बाहेर काढलाय, वेगळा घेतलाय, आणि त्या एक्स शेपच्या आतमध्ये तुम्ही बघाल जे वेवलेंथ सारखं दिसतंय, तो आहे आपला डीएनए. मग हा जो क्रोमोझोम आहे, मी जसं तुम्हाला म्हटलं की 21व्या नंबरच्या क्रोमोझोम मध्ये काही डिफॉल्ट असला की मतिमंद मुलं जन्माला येतात. मग तो डिफॉल्ट म्हणजे काय, तुम्ही एक्स क्रोमोझोम जो आहे त्याचे 4 पाय, म्हणजे इथं क्यू आर्म आणि पी आर्म लिहिलंय, म्हणजे 4 पाय बघताय तुम्ही, किंवा आर्म म्हणू शकता त्याला. तर त्या आर्मची जी लेंथ असते ती कमी जास्त झाली की त्यानुसार डिसीजेस होतात. हे जस्ट एक बेसिक सांगितलं, म्हणजे इतके सिव्हिअर डिसीजेस होतात फक्त त्याची लेंथ कमी आणि जास्त झाली तर. मग आपण जेव्हा काही काम करत असतो एखाद्या ठिकाणी, फॉर एक्झाम्पल मी सांगते तुम्हाला की एखाद्या कंपनीत, ऑफिसमध्ये आपण काम करत असू आणि तिथे एखादं प्रोडक्ट बनत असताना त्याची लांबी कमी जास्त झाली तर आपल्याला बॉस ओरडतो, किंवा तिथले कोणी मालक असतात ते ओरडतात, काय जे काही असेल ते बरंच काय काय होतं. तर आपण म्हणतो एवढंसच तर चुकलंय, त्यात काय एवढं मोठं करण्यासारखं आहे. तर जेव्हा तुमच्या क्रोमोझोम मध्ये एवढंसच जरी चुकलं तर एवढा मोठा आजार होऊ शकतोय. त्या अर्थी कुठलीही चूक ही चूकच असते, पण याचा अर्थ असा नाही की चूक होऊच नये. माणूस आहे म्हणजे चूक होणार, पण समजून घ्यायची दुसरी बाजू ही आहे की छोटीशी पण चूक जी असते ना, ती आपल्या आयुष्यात खूप मोठा इम्पॅक्ट करत असते, त्यातनं पण लर्निंग असतं. तर या क्रोमोझोमची साईज छोटीशी असली, लेंथ या आर्म्सची, किंवा जास्त असली, तरी त्याचा इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावर होतो, आपल्या शरीरावर होतो. त्याच्यानंतर तुम्ही बघाल, हे जे क्रोमोझोमचा 4 पाय दिसतात त्याच्या कोपऱ्याला कॅप आहेत, 4 कॅप दिसतात, जिथं तुम्हाला वेव सारखा भाग नाहीये. तर त्या कॅपची जी लेंथ आहे ना, म्हणजे ती कॅप एका स्पेसिफिक लेंथची असते. जसं आपलं वय वाढेल ना, तशी ती लेंथ कमी 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 होत जाते. आणि जशी ती लेंथ कमी कमी होत जाते ना, तसं तसं आपल्याला एजिंग, म्हातारपण म्हणतो ना आपण, ते येतं. म्हणून आता रिसर्चमध्ये काय चाललंय, जेणेकरून क्रोमोझोमची ही जी कॅप आहे चारही कोपऱ्यात, ते आहेत
तेवढे कसे ठेवता येतील त्याची लेंथ जन्मल्याबरोबर जे त्याची लेंथ किंवा अडल्ट अवस्थेत जेव्हा त्याची लेंथ असते, अडल्ट म्हणजे 20 ते 30 वर्षाचं वय असताना जेवढी त्याची लेंथ असते तेवढीच आयुष्यभर कशी ठेवता येईल ह्याच्यावर खूप सारे रिसर्च चालू आहेत. ते का? कारण जेणेकरून म्हातारपण येऊच नये, आपल्याकडं जी काही ताकद क्षमता आहेत त्या कमी होऊ नयेत यासाठी म्हणून रिसर्चमध्ये प्रयोग चाललेत बऱ्याचशा प्रयोगशाळांमध्ये की त्या कॅपची क्रोमोझोमचे 4 जे आर्म आहेत त्याच्या टोकाला असलेल्या ज्या कॅप आहेत त्याची लेंथ आपण अडल्ट असताना जेवढी म्हणजे आपण मॅक्झिमम कपॅबिलिटीमध्ये असताना जेवढी असते तेवढीच ठेवायचा प्रयत्न करायला लागलेत रिसर्चवाले सायंटिस्ट लोक. त्याच्यासाठी काय करता येईल बघतायत का? तर ज्याच्यामुळं माणसाची जी काही कपॅबिलिटी क्षमता आहेत त्या शेवटपर्यंत चांगल्या राहाव्यात म्हणून. तर त्या कॅपचा पण इम्पॉर्टन्स तेवढा आहे की त्याची लेंथ कमी होत गेली की आपल्याला म्हातारपण येतं किंवा म्हातारपणाची जी काही लक्षणं आहेत ती दिसतात. आणि त्याच्यानंतर तुम्ही खाली बघताय हे जे काही डीएनए दाखवलाय ज्याला जीन म्हटलंय, म्हणजे हे 3 गोष्टी एकत्र केल्यावर जीन आलं. आणि इथे तुम्ही सायटोसिन, ग्युआनिन, ॲडेनाइन, थायमिन हे केमिकल्स आहेत ऍक्च्युली. त्याच्या कॉम्बिनेशनने तो डीएनए बनतोय. आणि मी जसं म्हटलं की कम्प्युटरमध्ये बायनरी मेमरी असते 0-1, तसं डीएनए मध्ये बायनरी मेमरी जी आहे त्याला एटीजीसी म्हणतात. एटी म्हणजे ॲडेनाइन, टी म्हणजे थायमिन, जी म्हणजे ग्युआनिन आणि सी म्हणजे सायटोसिन. हे ऍसिड्सच आहेत पुन्हा. तर त्यापासून हा डीएनए बनतो. तुम्ही इथे बघू शकता ATGC. ए आहे तो अट्रॅक्ट करतो टी ला, जी आहे तो अट्रॅक्ट करतो सी ला. च्या समोर जर जी आला तर तुमच्या डीएनए मध्ये फॉल्ट आला. च्या समोर जी नसताना किंवा च्या समोर सी नसताना त्याच्याऐवजी ए किंवा टी आला तर तिथे म्युटेशन्स आहे म्हटलं जातं किंवा तिथे काहीतरी आजार वगैरे निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्या बारीक बारीक गोष्टींना पण खूप महत्व आहे ह्याच्यात. आणि पुन्हा इथे शुगर फॉस्फेट बॅकबोन किंवा हायड्रोजन वीक हायड्रोजन बॉन्ड म्हणजे याच्यात पाण्याची क्षमता, पाण्यावर खूप जास्ती डिपेंड आहे आपली सेल. त्यामुळे हायड्रोजन बॉन्ड्स आहेत त्याच्यामध्ये एकमेकांना इंटरलिंक करण्यासाठी बॉन्ड्स आहेत ज्याला हायड्रोजन बॉन्ड म्हणतात. वीक आणि स्ट्रॉंग बॉन्ड्स असं असतं तिथे. तर त्यानुसार त्याचा शेप बनलाय ह्या डीएनएचा. तर डीएनए मी तुम्हाला सांगितलं 125 मिलियन मीटर त्याची लेंथ असते. मग ही जी लेंथ आहे 125 मिलियन मीटरच असायला लागते. ती जर त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त झाली तर आपल्या शरीरामध्ये काहीतरी फॉल्ट येतो किंवा आपल्या वागण्यामध्ये काहीतरी फॉल्ट येतो. मग त्यासाठी काहीतरी लिमिटेशन्स पाहिजे ना, ते 125 झाल्यावरच थांबायला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक डीएनएच्या सुरुवातीला स्टार्ट कोडॉन असतो आणि शेवटी स्टॉप कोडॉन असतो. हे 3 बेस पेअर मिळून एक कोडॉन तयार होतो. इथे बघा AUG किंवा AAG हे 3 बेस पेअर मिळून, ए म्हणजे काय ॲडेनाइन सांगितलं, जी म्हणजे काय ग्युनाइन, तर हे 3 अॅमिनो ऍसिड एकत्र येऊन एक कोडॉन बनतो. तसं त्या प्रत्येक डीएनएच्या स्टार्टिंगला स्टार्ट कोडॉन असतो आणि एंडला स्टॉप कोडॉन असतो. जर तो स्टॉप कोडॉन नसेल तर त्याची लेंथ अजून 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 वाढत 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 जाईल आणि मग न थांबणारी इतकी लेंथ वाढत राहू शकते डीएनएची नॅचरली. त्यामुळे हे स्टॉप कोडॉन आणि स्टार्ट कोडॉन पण खूप महत्वाचे असतात डीएनए मध्ये. तर हे सगळं सायंटिफिक झालं. ठीक आहे, डीएनए म्हणजे काय हे माहिती असायला पाहिजे म्हणून. तर आता सध्याच्या आयुष्यात आपल्या आजूबाजूला आतमध्ये खूप सारे बदल चालू आहेत. मग ते बदल होतात म्हणजे काय होतंय? आता तुम्ही इथे डीएनए बघताय. मी मगापासून तुम्हाला हे डीएनएची सगळी इन्फॉर्मेशन सांगितली. डीएनएचा म्हणजे कसा तो क्रोमोझोम मध्ये आतमध्ये आहे त्या 4 पायांच्या आतमध्ये, आणि ATGCचे कनेक्शन सांगितले आणि त्याचा सिक्वेन्स जो आहे त्यानुसार जीन्स बनतात. आणि त्यानुसार आपण प्रत्येक जण वेगळं आहे, युनिक आहे. प्रत्येकाकडं काहीतरी वेगळी क्षमता आहे. ती कशामुळे? कारण आपण आपण जो काही डीएनए घेऊन आलोय त्यातला जो सिक्वेन्स आहे ATG, इथे तुम्ही खाली बघताय ना लिहिले बघा ATGACGG असे वेगळे 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 एकानंतर एक जे काही तो लेटर येणार आहे ते वेगळं वेगळं आहे. तर प्रत्येकाच्यात ते वेगळं वेगळं आहे म्हणून आपण युनिक आहे. मग जेव्हा बाहेर पृथ्वीवर बदल होतात तेव्हा आतमध्ये पण बदल होतात, डीएनए मध्ये पण बदल होतात. मग तुम्ही बघाल इथे वरती या स्लाइडच्या लिहिलेलं आहे की आपण बघतो फॉरेनर लोकांच्या डोळ्यांचा रंग ब्ल्यू असतो आणि इंडियन लोकांचा ब्राऊन, ब्लॅक अशा शेड्स असतात, बरोबर. फॉरेनर वाल्यांचा ब्ल्यू असतो, काय काय जणांचा ग्रीन असतो. ते प्रत्येक कंट्रीनुसार वेगळे वेगळे आहेत. तर ते कशामुळे कलर चेंज होतात? तर हा जो सिक्वेन्स आहे ATCGTT, हा सिक्वेन्स असला तर ब्ल्यू ब्ल्यू कलर होतो, निळ्या रंगाचे डोळे होतात. तेच फक्त यातला टी नाहीये, एक ATCGT एवढाच सिक्वेन्स आहे म्हणून चॉकलेटी रंगाचे डोळे होतात. तर एवढं मॅटर करतं एक अमायनो ऍसिड. तर अशा पद्धतीनं आपण ध्यान केल्यावर
बघा, आपण कंटिन्युअसली कन्सिस्टंटली किती दिवस ध्यान करतोय, त्यानुसार आपल्या वागण्यात बदल होतोय, आपल्याला पण जाणवतोय, आपल्याला शांत वाटतंय, बरंच काय काय होतंय, व्हायब्रेशन जाणवतात, अजून काय काय होतंय. मग ज्या अर्थी तुम्हाला फिजिकल लेवलला इथं बदल दिसतोय, त्या अर्थी नक्कीच आतमध्ये डीएनए मध्ये पण बदल होतोय त्याचा. तर तो जो काही बदल आहे, तो बदल म्हणजे त्या सिक्वेन्समध्ये एटीजीसी जो काही आहे कंटेंट, त्याच्यामध्ये होणारा बदल आहे. तर त्या बदला म्हणजे तो बदल ध्यान केल्यावर जसं बाहेर बदल होतोय म्हटलं मी, तसंच आतमध्ये पण होतोय. तर हे एटीजीसी कंटेंट त्यामुळंच बदलतात. तर त्याच्यानंतरचा जो काही पार्ट आहे, आता हे डीएनए ऍक्टिव्हेट कसे होतात, तर त्याच्यासाठी बरेचसे मेडिटेशन्स वगैरे पण आहेत, युट्यूबवर बऱ्याच गोष्टी आहेत त्या म्हणजे आपण ऐकलेत पण बघितलेत. मागच्या डीएनएच्या सेशनमध्ये आपण ते पण घेतलं होतं की डीएनए ऍक्टिव्हेशनचं पण मेडिटेशन झालेलं आहे. तर हे जेव्हा आपण करतो ऍक्टिव्हेशन, तर ते डीएनएचं ऍक्टिव्हेशन कसं होतं, 3 प्रकारे होतं. एक आहे की क्राऊन चक्रा क्रिस्टल्स ऍक्टिव्हेटेड होतात, दुसरं आहे ते मर्काबा ऍक्टिव्हेट होतो, आणि तिसरं आहे ते 3 ज्या काही मेन आपल्या ग्लांड्स आहेत त्या ऍक्टिव्हेट होतात. आता हे क्राऊन चक्रा क्रिस्टल्स ऍक्टिव्हेट म्हणजे काय, आपण बघतो की पूर्वीच्या सिरियलमध्ये वगैरे बघितलं असेल की पूर्वीच्या काळी जे राजे महाराजे होते त्यांच्या डोक्यावर मुकुट ठेवला जायचा, किंवा त्याच्यानंतरचा काळ बघू, आपले आजी पणजी वगैरे होते त्या नेहमी डोक्यावर पदर घेऊन असायच्या, डोक्यावरचा पदर पडू दिला जायचा नाही. त्याच्या मागही शास्त्रीय कारण आहे. काय आहे ते कारण, तर हे क्राऊन चक्रा क्रिस्टल्स ऍक्टिव्हेशन, आपले जे डोकं आहे, आपण ब्रह्मरंध्र म्हणतो, थर्ड आय म्हणतो, तर जे आपला ब्रह्मरंध्र आहे त्या ब्रह्मरंध्राला पॅरेलल किंवा एका समांतर डिस्टन्स वरती आपल्या डोक्याच्या कडेनी असे पॉइंट्स आहेत, 12 पॉइंट्स आहेत जे आपल्या ब्रह्मरंध्राला सेम अंतरावर कनेक्ट होतात. तर हे असे 12 पॉइंट्स एकत्र आल्यानंतर क्राऊन शेप तयार होतो, आणि तो क्राऊन शेप म्हणजे हे क्राऊन चक्राच किंवा ते क्राऊन क्रिस्टल्स आहे. आणि म्हणून पूर्वीच्या काळी म्हणजे राजे महाराजांना जेव्हा ते दिलं जायचं, ते जेव्हा राजा म्हणून घोषित केलं जायचं, तेव्हा तो मुकुट ठेवला जायचा, ज्या अर्थी त्यांचं ते जे काही वरचं म्हणजे वरचं स्थान मिळालं तुम्हाला हे दाखवायला. आणि आपले आजी पणजी वगैरे आहेत, ते पदर घ्यायचे का, तर एनर्जी आपण म्हणतो ना की पॉझिटिव्ह एनर्जी निगेटिव्ह एनर्जी, तर प्रत्येक एनर्जी इम्पॅक्ट करत असते. आता महाराष्ट्रात साडी नेसली जाते, त्याच्या मागेही खूप सायंटिफिक रिझन आहे. त्या साडीच्या जशा पद्धतीची साडी नेसली जाते ना, त्याच्या मागं पण रिझन आहे. खाली जो काही आपल्या कमरेचा भाग खालचा आहे, त्याच्या भोवतीनं जे साडीचे किती लेअर असतात ना, ते 2-3 तर लेअर असतात, गोल 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 लेअर असतात, जेणेकरून ज्याच्यातनं निगेटिव्ह एनर्जी इझिली नाही घुसायला पाहिजे, आणि म्हणजे निगेटिव्ह इम्पॅक्ट इझिली नाही व्हायला पाहिजे, म्हणून तो पोशाखही तशा पद्धतीचा आहे. आणि बेंबी जवळचा जो भाग असतो तो उघडा असतो, का असतो, कारण नाभीमध्ये सगळं रहस्य आहे, आपल्याला माहिती आहे. तर सूर्यप्रकाश असेल किंवा आपण चुलीजवळ बसून जेवण करायचे बरोबर, अग्नितत्व असेल, मांडी घालून बसतो तेव्हा बेंबीजवळ ताण येतो, तर ह्या सगळ्या गोष्टींचा डायरेक्ट म्हणजे ज्या चांगल्या एनर्जी ऍब्झॉर्ब करायच्या आहेत त्या बेंबीतनं व्हाव्यात, म्हणून तो तेवढा पोर्शन उघडा असायचा किंवा रिकामा असायचा. त्या पद्धतीनं आपला हा पोशाख पण झालाय. तर तसंच हे क्राऊनचं जे काही क्रिस्टल्स आहेत ते 12 असतात, आणि डोकं झाकायला सांगायचे किंवा पदर घ्यायला सांगायचे, त्याच्या मागचं रिझन ते होतं. तर जेव्हा ध्यान करून करून किंवा आध्यात्मिक उन्नती जेव्हा होते, तेव्हा हे क्राऊन चक्रा क्रिस्टल्स आहेत ते ऍक्टिव्हेट होतात, 12 ब्रह्मरंध्राला कनेक्ट असलेले, आणि त्याद्वारे डीएनए ऍक्टिव्हेट होतो. दुसरा आहे मर्काबा. मर्काबा म्हणजे आता मर्काबाचा शेप तर आपल्याला माहिती आहे. तर मर्काबा हा पूर्ण शरीर व्यापणारा पण मर्काबा आहे. प्लस तुम्ही आतली जी मर्काबाची ही इमेज बघताय, उलटा त्रिकोण आतमध्ये दिसतोय, खांद्याच्या खालून जमिनीला टेकलेला आतला त्रिकोण, तर फक्त नाभीजवळ पण मर्काबा आहे आपला, जो की ठराविक पॉइंट कनेक्ट करतो. तर या मर्काबाचे कनेक्शननी पण डीएनएचं ऍक्टिव्हेशन होतं. आणि तिसरं आहे ते 3 मेन ग्लँड्स ऍक्टिव्हेशन. मग या 3 मेन ग्लँड्स कुठल्या आहेत, ज्या आपल्या मेंदूमधल्या 3 ग्लँड्स ग्रंथी आहेत. एक आहे पिनियल ग्लँड, ज्याला आपण थर्ड आय म्हणतो. दुसरं आहे पिट्युटरी ग्लँड, ज्याला आपण जे आपण सायंटिफिकली ब्रह्मरंध्राशी किंवा सहस्त्रार स्थितीशी किंवा त्या चक्राशी कनेक्टेड आहे, त्याला आपण पिट्युटरी ग्लँड म्हणतो. आणि त्या दोन्हीच्या वरती असलेलं, ज्याला आपण डिवाइन किंवा ईश्वरी तत्व म्हणतो, ते जे कनेक्ट करतं त्या दोन्हीला, पिनियल आणि पिट्युटरीला, हायपोथॅलॅमस, ही तिसरी ग्लँड आहे. तर ह्या तिन्ही ग्लँड जेव्हा ऍक्टिव्हेट होतात तेव्हा डीएनए
ऍक्टिव्हेशन होतो किंवा या 3 फॉर्ममध्ये डीएनएचं ऍक्टिव्हेशन होतं. तर जे ध्यानात आहेत त्यांना तर व्हायब्रेशन थ्रू वगैरे जाणवतच, पण जे नाही आहेत त्यांच्यासाठी म्हणजे सायंटिफिकली ज्यांना पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी हे पॉइंट्स आहेत. तर अशा पद्धतीने डीएनएचं ऍक्टिव्हेशन होतं. तर मग आता मी सांगितलं 12 डीएनएचे स्ट्रँड्स आहेत. इथं आता तुम्हाला दिसत आहेत ते वरती एकच स्ट्रँड आहे आणि त्याला सेपरेट करून पुन्हा खाली 2 झालेत. मग ते पुन्हा 2चे 4, 4चे 8 असं ते मल्टिप्लिकेशन पण होत जातं. म्हणजे हल्लीचे जे रिसर्च आहे त्याच्यात ते पीसीआर जी टेक्निक आहे, म्हणजे माझ्या पीएचडी मध्ये तो एक टॉपिक स्पेसिफिकली ती एक मेथड डेव्हलप करायला होती, पॉलिमरेज चेन रिॲक्शन म्हणून. एका डीएनए पासून मल्टिपल डीएनए क्रिएट होण्यासाठीची एक इन्स्ट्रुमेंट आहे आणि एक मेथड आहे, त्याला ते पीसीआर म्हटलं जातं आणि त्या इन्स्ट्रुमेंटला थर्मल सायक्लर म्हटलं जातं. तर ती वापरून एका डीएनए पासून मल्टिपल डीएनए बनवले जातात. मग ते माणसाचेही असू शकतात, वनस्पतींचे, प्राण्यांचे, कोणाचेही असतील ते सॅम्पल घेऊन त्यातून ते बनवले जातात. तर इथे तुम्ही बघू शकता हे टेम्पलेट वगैरे म्हटलं जातं, त्याच्याकडे फार काही लक्ष देऊ नका, ते फार सायंटिफिक लेवलला आपल्याला जायचं नाही. आपल्याला अध्यात्माला जी उपयोगी आहे तेवढंच मी सांगते इथं, की 2 स्टँड ऍक्टिव्ह आहेत म्हटलं आणि बाकीचे 10 आहेत ते इनऍक्टिव्ह आहेत. मग ते नुसत्या 2 स्टँड मध्ये जर इतकं इंटेलेक्च्युअल पॉवर आपल्याकडे असेल, बुद्धिमत्ता एवढी असेल 2 ऍक्टिव्हेट असून, तर मग 10 मध्ये किती असेल हे पहिल्यांदा पण म्हटलं मी. तर त्या 10 मध्ये 10 डीएनए ऍक्टिव्हेट झाले तर जे आपण स्पिरिच्युअल ग्रोथ म्हणतो किंवा आध्यात्मिक नॉलेज जे की अजून पुस्तकांमध्येही नाही आहे, किंवा मी मगाशी म्हटलं की मेडिकलची पुस्तकं जेव्हा छापली गेली तेव्हा त्याच्यात 12 स्टँडचा लिटरेचरचा रेफरन्स आहे, पण त्याच्या आधीचा जो माणूस होता त्याच्याकडे डीएनए नव्हता असं नव्हतं ना. इनफॅक्ट त्याच्यापेक्षाही जास्ती डीएनएचे स्ट्रँड होते माणसाकडं, आधीच्या माणसाकडं. आणि आता पुन्हा आपण चाललोय ना मागे मागे, म्हणजे कुठं पूर्वीच्या गोष्टी आपण फॉलो करतोय, पंचतत्व चिकित्सेत पण बघतोय आपण पूर्वीच्या गोष्टी फॉलो करतोय किंवा पूर्वीचे पुराण वाचन वगैरे करतोय का, तर त्याच्यात रेफरन्सेस मिळत आहेत आत्ताच्या सायन्स पेक्षाही जास्ती रेफरन्सेस त्या पुराणांमध्ये, ग्रंथामध्ये आहेत. म्हणून पुन्हा आपण बॅक टू आपलं आधीचं नॉलेज घ्यायला चाललोय. मग हे 2 डीएनए सोडून बाकीचे 10 डीएनए मध्ये काय आहे, तर जे नॉलेज कुठल्याही पुस्तकात अजून नाही आलेलं छापून किंवा कुठेही त्याचा रेफरन्स नाही आहे, जे की आता पण मगाशी मॅडमशी डिस्कशन झालं किंवा मॅडमनी पण ग्रुपवर मेसेजेस टाकलेत की सिंक्रोनिसिटी म्हणतो आपण, की कसं काय हे सगळं, म्हणजे माझ्या मनात हे चाललं होतं आणि बाहेर मग मला रेफरन्स मिळाला. हे का व्हायला लागलंय, कारण की हे जे राहिलेले 10 ऍक्टिव्हेट व्हायला लागलेत ना डीएनए, त्याच्यामध्ये ते नॉलेज आहे आणि हे सगळ्यांच्या आतमध्ये आहे. फक्त ते ऍक्टिव्हेट करायची गरज आहे. आता ते ऍक्टिव्हेट करायला काही कुठलं मशीन बिशीन नाहीये, तुमचं इंटेन्शन आणि ध्यान, याच ऊर्जा पुन्हा सगळीकडे फ्रिक्वेन्सी आणि एनर्जीच येते. जेवढी तुम्ही जशी तुमची ऊर्जा वाढवाल तसे ते राहिलेले 10 डीएनए ऍक्टिव्हेट होतील. तसं तसं तुम्हाला ऍडव्हान्स नॉलेज आतनच यायला लागेल आणि मग त्याचे रेफरन्सेस आणि प्रूफ बाहेर मिळायला लागतील आणि मग तुम्हाला जे आतनं क्लिक झालं किंवा आतनं तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन मिळाली आणि मग नंतर ती बाहेर प्रसिद्ध व्हायला लागली. हे असं व्हायला लागतं कधी, जेव्हा हे 10 राहिलेले जंक, ऍक्च्युली सायन्सनं त्याला जंक डीएनए म्हटलंय, पण मी आध्यात्मिक जर्नीमध्ये त्याला डिवाइन डीएनए म्हणेन, की ज्यामध्ये खरं ज्ञान लपलंय राहिलेल्या 10 डीएनए मध्ये. आणि आत्ताच्या 2 डीएनए मध्ये आपण काय करतोय, लहानपणापासून शाळेला जातोय, मग शिकतोय, मग आपल्या वाडवडिलांकडनं, पंजोबांकडनं, पूर्वजांकडनं आलेलं ज्ञान वगैरे थोडंफार, हार्डली 0.1% ज्ञान त्यातनं आपल्याला मिळतंय आणि राहिलेलं जे काही ऍडव्हान्स आहे ते 10 मध्ये आहे. इव्हन जे मागच्या जन्मांचं ज्ञान पण आहे 0.1% त्या 2 डीएनए मध्ये. राहिलेलं 99.9% जे आहे ते अजून राहिलेल्या त्या 10 डिवाइन डीएनए मध्ये आहे अजून. फक्त ते ऍक्टिव्हेट करायची गरज आहे, त्यासाठी ऊर्जा वाढवायची गरज आहे. अशा पद्धतीनं जेव्हा 12 डीएनए ऍक्टिव्हेट होतील, जसं मध्यंतरी मॅडमनी तो कोर्स घेतला होता, मानवी चेतने पलीकडे किंवा मानवापासून मानव ते महामानवची, मानवाचा जो प्रवास आहे तो, तर जेव्हा हे 12 डीएनए ऍक्टिव्हेट होतील तेव्हा महामानव होणारच आहे. कारण नुसते 2 डीएनए ऍक्टिव्हेट असताना आपण एवढ्या गोष्टी लक्षात ठेवू शकतोय, करू शकतोय, एवढे रिसर्च म्हणजे ऍडव्हान्स गोष्टी आपण इन्व्हेंट करू शकतोय, तर ते 10 डीएनए मध्ये अजून खूप ह्यूज ज्ञान आहे, ह्यूज. त्या 10 डीएनए मधला एक डीएनए थोडा थोडा काही पर्सेंटेज मध्ये ऍक्टिव्हेट व्हायला लागला, ज्यांना हे इंट्युशन किंवा आधीच इन्फॉर्मेशन मिळते, जसं मॅडम सांगतात, तर तो आत्ता 1%. मग जेव्हा राहिलेले अजून 9%, 9 जे स्टँड्स आहेत ते ऍक्टिव्हेट होतील तेव्हा तर किती नॉलेज असणार आहे आपल्याकडं.
म्हणजे गरजच पडणार नाहीये. कम्प्युटर तर त्याच्या समोर काहीच नसणार आहे. आपण आता म्हणतो ना की कम्प्युटरकडे एवढी मेमरी आहे, एवढी क्षमता आहे, तर तो कम्प्युटरला तुम्ही कुठेच आपल्या कपॅसिटीच्या कुठेच तोलूच शकत नाही, तुलनाच करू शकणार नाही. एवढी कपॅसिटी आपल्या डीएनए मध्ये आहे. मग आता मगाशी मी क्रोमोझोम सांगितलं, डीएनएच्या आतमध्ये क्रोमोझोमच्या आतमध्ये डीएनए असतो. तर ते क्रोमोझोम जे आहेत ते आतापर्यंत सायन्स जे सांगतंय ते सांगतं की आपल्या आतमध्ये मगाशी सांगितलं 21 बरोबर, त्याच्यानंतर ऍडव्हान्स रिसर्चनुसार 23 म्हटलं जाते. आणि 23 नंतर ना आत्ता स्पिरिच्युअल रेफरन्सेस मध्ये आणि बऱ्याच आध्यात्मिक सेशन्स मध्ये वगैरे किंवा मटेरियल जे काही आहे अवेलेबल आध्यात्मिक वेबसाईट्स वगैरे, जसं डॉक्टर नेरुदांचं होतं तसं बरेच आहेत अजून. त्या वेबसाईटमध्ये मेन्शन केलं जातंय की 23 ने आपल्याला 24 क्रोमोझोम आहेत. मग मी मगाशी तुम्हाला सांगितलं एका क्रोमोझोमच्या एका पायाच्या लेंथ मध्ये फरक पडला तर एवढे मोठे आजार होऊ शकतात. जसं निगेटिव्ह आहे तसं पॉझिटिव्ह पण आहे. मग 23च्या ठिकाणी जर 24 क्रोमोझोम आपल्यामध्ये असतील तर अजून किती कपॅसिटी असेल आपल्याकडे. एक क्रोमोझोम वाढला म्हणजे पुन्हा डीएनए वाढले, बरोबर. मग मी म्हटलं तसं की डीएनए ची क्षमता आपली एवढी आहे. मग 24वा डीएनए ऍक्टिव्हेट होईल आपल्या आतमधला तेव्हा आपण बियॉन्ड लिमिट म्हणजे आपण कल्पनाच नाही करू शकणार आहे एवढ्या गोष्टी आपल्या आतमध्ये आहेत, जे आपण बघू पण म्हणजे आपण स्वतःला निगेटिव्ह टोचत राहतो ना, माझ्याच बाबतीत असं का, माझ्याच बाबतीत तसं का, मलाच का हा त्रास, माझ्याच घरी असं का, माझेच नातेवाईक असंच का, माझ्या बरोबर हे पण आहेत. हे फालतू गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींसमोर. ऑलरेडी देवानं आपल्याला एवढं सुबत्ता आणि संपत्ती आणि समृद्धी देऊन पाठवलंय की ह्याची तुलना तुम्ही कुठल्याच संपत्ती बरोबर करू शकत नाही. 12 स्टँडचा डीएनए आणि 24 क्रोमोझोमचा जर कंपॅरिझन केलं तर करोडो आणि लाखो टन सोनं जरी दिलं तरी ते तुम्हाला मिळणार नाही. हा जर तुम्ही जर म्हटलं की मी माझ्याकडे जेवढं आहे ना या अख्ख्या जगात जेवढं सोनं आहे तेवढं देतो आणि माझ्या शरीरात तुम्ही 24वा क्रोमोझोम इम्प्लांट करा, नाही करू शकणार आहे कोण. ते आपल्याला नॅचरली दिलंय. म्हणजे आपण किती श्रीमंत आहे, आपल्याकडे किती कपॅबिलिटीज आहेत. फक्त इंटेन्शन चांगलं पाहिजे, फक्त विचार करायची गरज आहे. कारण आता सध्याचे पृथ्वीवरचे बदल हा याच्याशी कनेक्टेड विषय आहे. तर हे 24वा क्रोमोझोम जेव्हा ऍक्टिव्हेट होईल, जसे 2 स्टँड सांगितले आणि 10 डीएनए ऍक्टिव्हेट होतील तेव्हा आपल्याकडे जेवढी कपॅबिलिटी येईल तसं एक क्रोमोझोम वाढल्यावर सुद्धा आपल्याकडे खूप ह्यूज लेवलची कपॅबिलिटी आणि स्किल्स आणि ताकद असणार आहे, येणार आहे तो ऍक्टिव्हेट झाल्यावर. आणि हा आहे असं सांगतंय स्पिरिच्युअल जे काही मटेरियल आहे ते सांगतं की आपल्या शरीरामध्ये हा 24वा क्रोमोझोम पण आहे, तो सायन्सला दिसलेला नाहीये. तर ऍक्टिव्हेट करायची गरज आहे किंवा बघायची गरज आहे फक्त आपल्याला त्याच्याकडे. तर अशा पद्धतीनं हे डीएनए मधले बदल आता समोर यायला लागलेत हळूहळू. कित्येक वर्ष सायन्स चालू आहे, कित्येक वर्ष मेडिकल फील्ड चालू आहे, कित्येक वर्ष रिसर्च चालू आहे. मग हे आतापर्यंत कोणी नाही सांगितलं आपल्याला 24 क्रोमोझोम आहेत, राहिलेले 10 डीएनए अजून ऍक्टिव्हेट नाहीयेत किंवा व्हायला लागलेत म्हणून आपल्याकडे कपॅबिलिटीज आहेत. आत्ताच व्हायला लागले. हे का व्हायला लागलंय? कारण पृथ्वीवरचे बदल व्हायला लागले. ते आता हळूहळू बघूयात. मग जसं लोअर फ्रिक्वेन्सी हायर फ्रिक्वेन्सी म्हणतो, आता तुम्ही डावीकडचं चित्र बघा. त्या माणसाच्या उजव्या बाजूला ती एनर्जी फ्लो होताना दाखवली. शिवसरोदय शास्त्रामध्ये पण उजवी आणि डावी नाकपुडीचं महत्व सांगितले, इडा आणि पिंगळा. मग इडा म्हणजे उजव्या बाजूला इलेक्ट्रिक एनर्जी वाहत असते आणि डाव्या बाजूला मॅग्नेटिक चुंबकीय एनर्जी वाहत असते. तर तसंच फ्रिक्वेन्सी आपल्या ऊर्जेनुसार तुम्ही ज्या विचारात असाल त्याप्रमाणे तुमची ऊर्जा हायर आहे की लोअर आहे ते ठरत आहे. मग तुम्ही इथं बघाल उजवीकडची जी काही इमेज आहे इथे दाखवलेली, हे ऍक्च्युली टोरस फील्ड आहे. टोरस फील्ड म्हणजे काय, तुम्हाला सफरचंदाचा शेप माहितीये, त्या शेप मध्ये आपल्या आजूबाजूला एक फील्ड असतो, ऑरा असतो आपला. तर तो ऑरा कशावरनं ठरतो, तर हा ऑरा, एकच मिनिट, तर हा ऑरा जो आहे तो आपल्या ऊर्जेवर ठरतो. आपली जेवढी आपण ऊर्जा जास्ती आपल्यामध्ये वाढवू तेवढा आपलं ऑरा किंवा हा टोरस फील्ड एक्सपांडेड असेल, मोठं असेल.
आपण कुठल्या म्हणजे हल्ली रिसॉर्टला वगैरे फिरायला गेल्यावर असतं बघा, पाण्यात खेळण्यासाठी एक बलून मोठा, आणि त्या बलूनच्या आतमध्ये गेलं की ते सगळीकडनं आपल्या भोवती तो असा टोरस फील्ड वाला तो बलून असतो आणि आपण आतमध्ये असतो आणि ते पाण्यात खेळायचं. एक्झॅक्टली तशा शेपमध्ये मध्ये आपण आणि आपल्या बाजूला हे टोरस फील्ड आहे, आणि वरून आणि खालून ऍपलचा सफरचंदाचा जसा सरफेस असतो किंवा एरिया असतो तशा पद्धतीचं हे टोरस फील्ड असतं, किंवा तुम्ही त्याला इन शॉर्ट ऑरा म्हणू शकता. तर आपल्या ऊर्जेवर, फ्रिक्वेन्सीवर हे टोरस फील्ड ठरतं. मग आपण जेवढ्या हायर ऊर्जेत असू तेवढं आपलं टोरस फील्ड मोठं असणार आहे, स्ट्रॉंग असणार आहे, आणि आपली जेवढी ऊर्जा कमी असेल तेवढं आपलं टोरस फील्ड छोटं असणार आहे. मग ह्या टोरस फील्डचा उपयोग काय आहे, तर जेवढं तुमचं मोठं टोरस फील्ड असेल तेवढं तुम्ही हायर एनर्जीमध्ये जास्ती वेळ, जास्ती काळ राहू शकता, तेवढे निगेटिव्ह एनर्जीज तुमच्या जवळ येऊ शकणार नाहीये. जेवढं तुमचं टोरस फील्ड मोठं असेल तेवढं तुमचं संरक्षण कवच मोठं असणार आहे. तर हे जे टोरस फील्ड आहे ते तुमचं क्रिएटरला तुम्हाला कनेक्ट करायला मदत करतं, इम्युन सिस्टीम वाढवायला मदत करतं, ग्रोथ आणि रिजनरेशन, रिपेअर सिस्टीम वाढवायला मदत करतं, डीएनए ऍक्टिव्हेट करायला मदत करतं. टिलोमर्स, जे की मग असे क्रोमोझोम सांगितलं, क्रोमोझोमचे जे शेवटचे 4 कोपरे आहेत त्याला टिलोमर म्हणतात. तर ते लेंथन द टिलोमर्स म्हणजे त्या टिलोमर्सची लेंथ वाढवायला किंवा जास्ती लेंथ मध्ये राहण्यासाठी मदत करतं. मग हे कधी होईल, जेव्हा आपण हायर फ्रिक्वेन्सी मध्ये असू. मग हायर फ्रिक्वेन्सी कधी येईल, जेव्हा आपण लव एनर्जी मध्ये असू तेव्हा. मग जेव्हा लव एनर्जी मध्ये असणार तेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड जी आहे ती 5000% जास्त असते. म्हणून लव फ्रिक्वेन्सी मध्ये राहायचंय, म्हणून कंपॅशन फ्रिक्वेन्सी मध्ये राहायचंय, म्हणून हृदयावर फोकस करण्याची जी काही आता मेडिटेशन मॅडम सांगतायत ते त्यासाठी फोकस करायला सांगतायत की जेवढं जास्त टोरस फील्ड वाढवाल, जेवढी जास्त ऊर्जा वाढवाल तेवढं डीएनए मध्ये चेंज होणार आहे, तेवढं तुम्ही हायर एनर्जी मध्ये राहणार आहे, तेवढं तुमची उन्नती जास्त होणार आहे. तेच लोअर फ्रिक्वेन्सी असू म्हणजे काय, भीती, गिल्ट, शेम, अपमान वाटणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या लोअर एनर्जी, लोअर फ्रिक्वेन्सीच्या आहेत. त्याच्यामुळे काय होणार आहे, टोरस फील्ड छोटं छोटं होत जाणार आहे. छोटं झालं की इम्युनिटी कमी होणार आहे, आजार जास्त होणार आहे, निगेटिव्ह एनर्जीचा इम्पॅक्ट लगेच होणार आहे, डीएनए ऍक्टिव्हेशन कमी होणार आहे, स्ट्रेस जास्त येणार आहे, इम्युन सिस्टीम कमी होणार आहे, डिसऑर्डर्स किंवा जे काही आहेत त्या गोष्टी वाढणार आहेत, आणि टिलोमरची लेंथ आहे ती कमी होणार आहे. टिलोमरची लेंथ कमी झालं की काय होणार आहे, म्हातारपणासारखी लक्षणं जास्त जाणवणार आहेत, ऊर्जा कमी होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट कशामुळे होतोय, या टोरस फील्डमुळे होतोय. आणि हे जे आहे टोरस फील्ड, मी सांगितलं की ऊर्जा वाढल्यावर टोरस फील्ड वाढतं, आणि हे टोरस फील्ड मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. जसं मॅडम सांगतात की ध्यानाला कुठेही ब्रेक देऊ नका, एकही दिवसाचा मध्ये कुठेही गॅप देऊ नका. तसंच ऊर्जा वाढवायची असेल तर ध्यान किंवा या ज्या फ्रिक्वेन्सी आहेत हायर फ्रिक्वेन्सी मध्ये नेहमी राहायला लागेल, तरच आपण या टोरस फील्डला वाढवू शकतोय आणि मॅग्नेटिक एनर्जी आपली वाढवू शकतोय. इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी, नुसती मॅग्नेटिक नाही, इलेक्ट्रोमॅग्नेटिक. उजवीकडनं आपल्या इलेक्ट्रिक वाहत असते, डावीकडनं मॅग्नेटिक वाहत असते. त्यानुसार ते शिवसर्वोदय शास्त्रात पण आहे. तर अशा पद्धतीनं हे टोरस फील्ड जेवढं वाढेल तेवढा चेंज जास्त होणार आहे. क्वांटम डीएनए इव्हॉल्युशन कधी होणार आहे, जेव्हा टोरस फील्ड वाढणार आहे तेव्हा. तर तुम्ही इथं फिअर आणि लव दोन्हीचं टोरस फील्ड बघू शकता. माणसाची लेंथ तेवढीच आहे, माणूस तेवढाच आहे, पण त्याचं टोरस फील्ड बघा, फिअर वाला केवढं छोटं आणि लव वाला केवढं मोठं आहे. आणि जेवढं तुम्ही मोठ्या टोरस फील्ड मध्ये असाल तेवढं तुमचं क्वांटम फिजिक्स जे म्हणतो त्यानुसार क्वांटम डीएनए इव्हॉल्युशन होणार आहे. हे जे काही शेप आहेत, पुन्हा जॉमेट्रिक शेपचा अध्यात्माशी खूप कनेक्शन आहे. जसं की झाडाच्या पानांचा शेप, फुलांच्या पाकळ्या ज्या आहेत त्या इव्हनच असतात किंवा ऑडच असतात ठराविक ह्याच्या, तर त्या का असतात, त्याचे शेप, हे जे आहे त्याचं कनेक्शन पुन्हा अध्यात्माशी आहे. तर इथे डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता 8 आकडा दिलाय किंवा वोर्टेक्स फॉर्म दाखवलाय इथं. हे जे टोरसचं जे आहे ना त्याचं वोर्टेक्स सोबत कनेक्शन आहे. द काय लिहिलंय ते, क्रिएट वोर्टेक्स ऑफ दी टोरस, म्हणजे जे जे टोरस फील्ड आहे ते जे वोर्टेक्स आहे ते टोरस फील्डला मदत करते वाढायला, ऊर्जा वाढायला. म्हणून वोर्टेक्स वॉटर आपण करतोय. मॅडमनी सांगितलेलं वोर्टेक्स टेक्निक किती महत्वाचे आहे, कारण त्याच्यामुळं पण टोरस फील्ड आहे ते वाढत आहे. त्यामुळं टोरस फील्ड वाढल्यामुळे ऊर्जा जास्त वाढते. तर इथे तुम्ही बघू शकता खाली पण जे फिजिशियन्स असतात, डॉक्टरांच्या गाडीवर तुम्ही हे सिम्बॉल बघितला असेल. हा सिम्बॉल आहे तो शिवसर्वोदय शास्त्रात कुंडलिनी बन दाखवण्यासाठी
बऱ्याच चित्रांमध्ये असं दाखवलेलं आहे. तर ह्याचं कनेक्शन कुंडलिनीशी आहे. जो फिजिशियन जे लोक असतात, डॉक्टर असतात, त्यांच्या गाडीवर सिम्बॉल असतो, त्याचं कनेक्शन कुंडलिनीशी आहे. त्यामुळं सायन्स आणि अध्यात्म खूप जास्ती कनेक्ट होतं. इनफॅक्ट सायन्सच्या आधी अध्यात्म आहे. इनफॅक्ट वरचढ आहे ते थोडं. अजून सायन्सलाही बऱ्याच गोष्टी कनेक्ट झालेल्या नाही आहेत अध्यात्मातल्या, माहिती नाही आहेत. तर अशा पद्धतीनं चेंजेस किंवा कनेक्शन्स आहेत. आता हे सगळे बदल खूप दिवस आपण ऐकतोय की पृथ्वी बदलते, पृथ्वीवरची ऊर्जा बदलते, हायर सेल्फ त्याची ऊर्जा देतोय, पृथ्वीला वरती नेतोय. हे सगळं जे काय आहे ते कशामुळे होतंय? तर फोटॉन बेल्टमुळं. तर अर्थ जी आहे, अर्थ म्हणजे आपली पृथ्वी जी आहे, ती फोटॉन बेल्ट मध्ये तिने प्रवेश केला. आता हा फोटॉन बेल्ट म्हणजे काय? इथं तुम्ही पांढऱ्या रंगाची, शुभ्र पांढऱ्या रंगाची रिंग बघताय. त्या रिंग, ती जी रिंग आहे त्याच्या आजूबाजूचा जो एरिया आहे त्याला फोटो म्हणजे त्या रिंगलाच फोटॉन बेल्ट म्हणतात. आणि त्या फोटॉन बेल्ट मध्ये सेंटरला जो ग्रह येतोय तो त्याचं असेन्शन होतंय, इव्हॉल्युशन होतंय. आणि हा जो पिरियड आहे तुम्ही बघू शकता इकडच्या बाजूला जे दाखवलंय, म्हणजे सूर्यमंडळ कसं असतंय, ते सूर्यमंडळाच्या मध्ये सेंटरवर हा फोटॉन बेल्ट दाखवलाय. आणि या फोटॉन बेल्टचा जो काही काळ आहे तो 2000 वर्षांचा आहे. 2000 इयर्स लाईट. तर त्या पद्धतीने ही सोलर सिस्टीम इथं दाखवली. असं हे ग्रह, सूर्यमाला फिरते या फोटॉनच्या बेल्टच्या मध्ये. मग यात ग्रह बरेच आहेत. यातला आता पृथ्वी ग्रह जो आहे तो या फोटॉन बेल्टच्या सेंटरला यायला लागलाय, जवळ आहे. आणि हा 2000 वर्षांचा जो काळ आहे, बऱ्याच पुस्तकांमध्ये सुद्धा त्याचा रेफरन्स आहे. आय थिंक 1990 की 1999 पासून हा काळ चालू झालाय फोटॉन बँडच्या संपर्कात पृथ्वी यायला. त्या इयर पासून पुढं 2000 वर्ष पृथ्वी या फोटॉन बेल्ट मध्ये राहणार आहे. आणि या फोटॉन बेल्ट मध्ये राहिल्यामुळं, हायर ऊर्जेत राहिल्यामुळं या पृथ्वीवर या 2000 वर्षात जे काही जीवात्मे जन्माला येतील असतील त्यांचं असेन्शन इझिली आणि सोप्या पद्धतीने आणि फास्ट होणार आहे या 2000 वर्षाच्या काळामध्ये, ज्याला गोल्डन एरा म्हणतात किंवा लाईट इयर्स म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं पृथ्वीवरती बदल होत आहेत. मग ह्या फोटॉन बेल्टची ऊर्जा, मग म्हणजे काल परवाच्या सेशन मध्ये पण झालं की परमात्म्याने प्लॅन केलाय, त्यांनी दिली होती पहिल्यांदा आपल्याला चॉईस की तुझ्या तुझ्या मार्गाने, तुझ्या तुझ्या वेळी तू कर, प्रयत्न कर, तुला कसं करायचंय पृथ्वीचं असेन्शन तसं. पण आपण कुठेतरी कमी पडलो, त्याला कळालं की आता यांच्याकडून होत नाही. म्हणून मग परमात्म्याचाच हा प्लॅन आहे की फोटॉन बेल्ट मध्ये ही पृथ्वी आणून पृथ्वीचं असेन्शन घडवून आणायचं. तर अशा पद्धतीनं पृथ्वीवरती पण बदल व्हायला लागलेत. मग आपण प्लेन बघतो, 7 प्लेन्स किंवा आपले 7 चक्र, त्यांचं पण कनेक्शन आहे, बरोबर. तर हे कनेक्शन जे आहे ते कसं आहे, मग टाइप्स ऑफ वर्ल्ड म्हणजे जगाचे जे प्रकार आहेत त्यात 3 प्रकार आहेत ऍक्च्युली. एक आहे ते फिजिकल वर्ल्ड, दुसरा आहे ऍस्ट्रल वर्ल्ड, तिसरा आहे एंजलिक वर्ल्ड. मग पहिलं जे आहे फिजिकल वर्ल्ड, ज्याला भौतिक संसार म्हटलं जातं, मग त्याच्यात पुन्हा 4 साम्राज्य येतात. एक आहे ते खनिज साम्राज्य येते, दुसरं आहे ते वृक्ष वनस्पतींचं साम्राज्य येते, तिसरं आहे ते पशु पक्षी प्राणी त्यांचं साम्राज्य, आणि चौथं जे आहे ते मानवाचं ह्युमन साम्राज्य आहे. दुसरं आहे ते ऍस्ट्रल वर्ल्ड. त्याच्यात काय आहेत? सूक्ष्म लोक आहेत, कारण लोक आहेत, महाकारण लोक आहेत, जे ऍस्ट्रल लेवलला काम करतात. आणि त्याच्यानंतर तिसरं जे वर्ल्ड आहे, जगाचा प्रकार आहे, तो आहे एंजलिक वर्ल्ड, जिथं देव देवता असं म्हटलं जाते. म्हणजे आता हे बुक मधले रेफरन्सेस आहेत किंवा बुक मध्ये मेन्शन केलेल्या गोष्टी आहेत त्या. तर आपण आपल्या फिजिकल वर्ल्ड मधलं बघू. तर इथं पुन्हा 7 टाइप्स ऑफ प्लेन्स येतात, बरोबर. फिजिकल प्लेन म्हणजे आता प्लेनचं मॅडम पण सकाळचं सेशन घेत आहेत, त्याच्यात पण मॅडमनी मेन्शन केले आजच्या ध्यानाच्या वेळी पण की अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश किंवा मोनाडिक प्लेन वगैरे म्हटलंय. तर मी फक्त तुम्हाला जर लिहून घ्यायचं तर तुम्ही लिहून घेऊ शकता. मी फक्त तुम्हाला सांगते की पहिलं आहे फिजिकल प्लेन, ज्याला भूलोक म्हणतात, त्यालाच अन्नमय कोश म्हणतात. आणि हेच प्लेन आहे ते आपल्या मूलाधार चक्राबरोबर कनेक्ट असतं, ज्याच्यामुळं सायंटिफिकली बघायला गेलं तर आपल्या शरीरामध्ये जे काही मिनरल्स आवश्यक असतात, कॅल्शियम आवश्यक असतात, ज्याच्यापासून हाडं, दात, नख बनतात, आयर्न लोह बनतं, आवश्यकता असते, याच आयोडीन आवश्यक असतं. हे सगळं आहे ते या फर्स्ट प्लेन किंवा फिजिकल प्लेन, भूलोक, अन्नमय कोश याच्यासोबत किंवा मूलाधार चक्राशी कनेक्टेड असतं. दुसरं जे आहे ते आहे ऍस्ट्रल प्लेन, ज्याला भूवर लोक म्हणतात.
ज्याला पुन्हा प्राणमय कोश सुद्धा म्हटलं जातं आणि जे स्वादिष्टान चक्रासोबत कनेक्टेड आहे. मग ह्याच्यात जी काही शक्ती असते ती ऑर्गॅनिक मटेरियलच्या रूपात असते. फॉर एक्झाम्पल विटॅमिन्स किंवा जिवंत गोष्टी म्हणू आपण, जे की पंचमहाभूत येईल, बॅक्टेरिया येतील, व्हायरसेस येतील. ह्या सगळ्या गोष्टी या प्राणमय कोशाशी असतात. हे ऍस्ट्रल प्लेन झालं दुसरं जे आहे ते. पुनरुत्पत्तीचं कार्य ऑब्वियस आहे, स्वादिष्टान चक्र येते म्हणजे पुनरुत्पत्तीचं कार्य याला कनेक्टेड आहे. प्रेम शक्ती प्राप्त होते या दुसऱ्या प्राणमय कोशाद्वारे, स्वादिष्टान चक्राद्वारे. तिसरं जे प्लेन आहे ते आहे मेंटल प्लेन, ज्याला स्वलोक पण म्हटलं जातं. त्याला मनोमय कोश म्हटलं जातं, जे मणिपूर चक्राशी कनेक्टेड असतं, ज्याच्यामध्ये चैतन्य शक्ती असते किंवा माणूस आणि बाकीचे प्राणी एकत्र राहतात, म्हणजे वननेस म्हणून किंवा एकमेकांशी त्यांचं संबंध आहे. तर हे जे प्लेन आहे थर्ड प्लेन मनोमय कोश, त्याच्यात भावना, इच्छा, उत्साह, हे जे काही इमोशन्स आहेत ह्याची लक्षणं दिसतात. आणि हे जे आहे ते आपल्या चैतन्य शक्तीद्वारे आपल्या शरीरामध्ये जे काही प्रोटीन्स आवश्यक असतात, कार्बन, अणु, रेणू जे काय आहे त्याची निर्मिती शरीरामध्ये करतं. आणि इच्छा, अपेक्षा पूर्ण करण्याचं जे काही लक्षण आहेत ती या तिसऱ्या प्लेनशी रिलेटेड असतात. आणि याला संकल्प शक्ती म्हणजे जे की या थर्ड प्लेन मध्ये भौतिकता आणि वास्तविकता ह्याची जी काही रचना आणि पालन पोषण यासाठी आवश्यक असलेले ज्या काही कोड, डीएनए चे कोड आहेत हे यामध्ये तयार होतात आणि त्यालाच संकल्प शक्ती तयार होते असंही म्हटलं जातं. म्हणजे संकल्प शक्तीचं मूळ तुम्ही म्हणू शकता मनोमय कोशात आहे, तिसऱ्या प्लेनमध्ये, मेंटल प्लेनमध्ये. त्याच्यानंतर चौथं प्लेन जे आहे ते इंटलेक्च्युअल प्लेन म्हणतात, ज्याला बौद्धिक प्लेन पण म्हटलं जातं मराठीत. तेच विज्ञानमय कोश म्हणून पण ओळखलं जातं, जे आपल्या अनाहत चक्रासोबत कनेक्टेड आहे, ज्याला स्पिरिट वर्ल्ड म्हटलं जातं. किंवा आपल्याला जे काही 5 इंद्रिय म्हणतो ना आपण, श्रवण शक्ती, स्वाद, स्पर्श, भावना, म्हणजे जे काही ज्ञानेंद्रिय जे आहेत त्याचं कार्य ह्या चौथ्या प्लेन मधनं होतं किंवा यातून या लेवलला होतं. डीएनए किंवा फिलिंग्सच्या कोडिंगच्या रूपात होतं. पाचवं प्लेन जे आहे ते स्पिरिच्युअल प्लेन, ज्याला ज्ञान लोक पण म्हटलं जातं किंवा आनंदमय कोश असंही म्हटलं जातं, जे की आपल्या विशुद्धी चक्रासोबत कनेक्टेड असतं. आणि या पाचव्या प्लेन मध्ये असेंडेड मास्टर्स, एनलायटन बीइंग्स आणि हे सगळे गाईड करत असतात असं म्हटलं जातं. आता यात कितपत तादात्म्य किंवा काय ते माहिती नाही, जे काही रेफरन्स नुसार मिळालं त्यानुसार सांगितलं. त्याच्यानंतर जे पाचवं प्लेन जे आहे, आता आपण जे बघितलं आनंदमय कोशाचं, त्यामध्ये लिपिड, फॅटी ऍसिड जे आपल्या शरीरात आवश्यक असतात. लिपिड लिपिड म्हणजे काय, आता वंगण म्हणतो ना आपण, आपल्या गुडघ्यामध्ये वंगण असेल तर आवाज येत नाही, वंगण कमी पडलं की गुडघ्यांचा आवाज यायला चालू होतो, मग त्यांचं दुखणं खुपणं चालू होतं. तर हे लिपिड, फॅटी ऍसिड्स वगैरे आहेत ते आपल्या शरीरात जॉईंट्स जिथं जिथं आहेत, ऑइल, सीड्स जे काही आहे ते या पाचव्या प्लेनशी कनेक्टेड असतं, या चक्राशी कनेक्टेड असतं. पाचव्या प्लेन मधल्या या आहारांमुळे डीएनए मध्ये काय होतं, आध्यात्मिक बॅलेन्सचे, स्पिरिच्युअल बॅलेन्सिंगचे कोडिंग जे आहेत ते डेव्हलप होतात डीएनए मध्ये पाचव्या प्लेनमुळे. सहावं प्लेन जे आहे ते डिवाइन प्लेन म्हटलं जातं, ज्याला तपोलोक म्हटलं जातं किंवा याला विश्वमय कोश असं सुद्धा म्हटलं जातं, जे आपल्या आज्ञा चक्रासोबत कनेक्टेड असतं. फॉर एक्झाम्पल वेळेचं म्हणजे जे काही सिद्धांत म्हणतो ना, प्रमेय सिद्धांत, कारण सिद्धांत, वेळेचा सिद्धांत, चुंबकीय सिद्धांत, आकर्षण म्हणजे हे जे नियम, आकर्षणाचा नियम, गुरुत्वाकर्षणाचा नियम, प्रकाशाचा नियम, हे सगळं या प्लेन मधनं येतं, सहाव्या प्लेन मध्ये. आणि ते न्यूक्लिक ऍसिड तयार करतं आणि ज्यापासून आपला डीएनए बनतो, न्यूक्लिक ऍसिड पासून. त्यामुळे हे महत्वाचं आहे, हे जर नसतं तर आपला डीएनएच बनला नसतं. तर असं हे सहावं प्लेन, डिवाइन प्लेन, तपोलोक, विश्वमय कोश आहे. सातवं जे आहे ते मोनाडिक प्लेन म्हटलं जातं, ज्याला सत्यलोक म्हणतात, ज्याला निर्वाणमय कोश म्हटलं जातं, जे आपल्या सहस्त्रार स्थितीसोबत कनेक्टेड असतं. याला सृष्टीकर्ता पण म्हणतात. तर आता हे बुकच्या एका रेफरन्स प्रमाणे मग बऱ्याच ठिकाणी याचं वर खाली पण झालंय. काही काही ठिकाणी मोनाडिक प्लेन आहे ते सहाव्या लेवलला दाखवलं जातं आणि सातव्या लेवलला डिवाइन प्लेन दाखवलं जातं. तर हे पुन्हा रेफरन्स नुसार व्हॅरी होती, इन्फॉर्मेशन वेगळी वेगळी होते. जसं आपल्याला माहिती असावी इन्फॉर्मेशन म्हणून सांगते, ह्यातलं आपल्याला इम्प्लिमेंटेशन काय करायचंय, जे काही बदल होत आहेत ते आपल्या आतमध्ये पण होत आहेत, ह्याचं अंडरस्टँडिंग व्हावं आणि त्यानुसार आपल्या वागण्यात बदल व्हावा, इम्प्लिमेंटेशन मध्ये बदल व्हावा, म्हणून ही माहिती दिली जाते. तर अशा पद्धतीने हे मोनाडिक प्लेन झालं, जे की सगळ्या प्राण्यांमध्ये पण असतं किंवा मॅनिफेस्टेशन साठी याचा उपयोग होतो. तर अशा पद्धतीने हे 7 प्लेन आहे.
आणि त्यानुसार आपली जी काही चैतन्य शक्ती जी आहे ती त्याच्यात डेव्हलपमेंट होते आणि त्याप्रमाणे हे वाढत जातात. मग आता हे जे काय उन्नत किंवा चैतन्य शक्ती जे काय आहे आपली, त्यामुळंच आपल्या शरीरात जे काही इम्पॉर्टंट 3 ग्लँड सांगितले ऍक्टिव्हेशन व्हायला डीएनएचं किंवा कुंडलिनी जागृत व्हायला सुद्धा, हे सगळे प्लेन किंवा या स्तरावरती सायन्स आणि अध्यात्म कनेक्ट करून त्याचं म्हणजे एटीपी सिंथेसिस, जसं की वनस्पतीमध्ये सूर्यप्रकाश फोटोसिंथेसिस झाल्यानंतर त्यांचं अन्न तयार होतं, तसंच माणसाच्या शरीरामध्ये पण ज्या पेशी असतात, जे आपण अन्न खातो, त्या अन्नाचं कन्व्हर्जन एटीपी सिंथेसिस वगैरे म्हटलं जातं त्याला सायंटिफिक टर्म्स मध्ये. तर ते एटीपी सिंथेसिस झाल्यानंतर त्याची शक्तीमध्ये रूपांतर होतं आणि ते शक्तीचं रूपांतर किंवा ती जी शक्ती आहे ती आपल्या पेशीमध्ये मायटोकॉन्ड्रिया नावाचा एक घटक आहे, त्याच्यामध्ये ती शक्ती साठवली जाते. आणि ही शक्ती जी आहे ती आपल्या डीएनए द्वारा कुंडलिनी शक्तीच्या रूपानं आपल्या अनंत चैतन्य म्हणजे आपल्याला अनंत चैतन्य प्राप्त करून देते. मग म्हणतो ना आपण की कुंडलिनी जागृत झाल्यानंतर ना खूप साऱ्या गोष्टी ॲबिलिटीज येतात किंवा बरंच काही पुढचं कळू शकतं, जे काही आहे ते म्हणजे आपण म्हणू शकतो की नॉर्मल माणसाला नाही कळू शकणाऱ्या गोष्टी कुंडलिनी जागृत झाल्यावर कळायला लागतात. तर अशा पद्धतीनं जे काही आपल्या शरीरामध्ये न्यूक्लियसमध्ये सिस्टीम आहे, जे काही आपण अन्न खातो त्याचं एटीपी सिंथेसिस होऊन जी काही शक्ती निर्माण होते, जी शक्ती आपल्या प्रत्येक सेलच्या आतमध्ये असलेल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये साठवली जाते आणि ती शक्ती, ते शक्ती साठवायचं जे केंद्र आहे मायटोकॉन्ड्रिया, तो जितका जास्त शक्ती साठवून ठेवू शकतो, त्याची जेवढी शक्ती साठवण्याची कपॅसिटी वाढेल, तेवढी आपली कुंडलिनी शक्ती वाढायचे चान्सेस जास्त ऍक्टिव्हेट व्हायचे चान्सेस जास्त आहेत. तेवढी आपली ऊर्जा आपण जास्ती काळापर्यंत टिकून ठेवण्याची क्षमता आपली वाढणार आहे. त्यामुळं आपल्या पेशी, डीएनए हे सगळं तितकंच महत्वाचं आहे. त्यावरनं म्हणजे ह्याचं कनेक्शन जे आहे ते असं अध्यात्माबरोबर लागतंय. तर जसं जसं आपण ध्यान करतो किंवा जसं जसं इम्प्लिमेंट करून बदल करतो, म्हणजे ध्यानच केलं पाहिजे असं नाही, वेगळ्या परत बरेच पद्धती आहेत ना आपली ऊर्जा वाढवायला. तर बऱ्याच वेगळ्या वेगळ्या पद्धती पण आहेत. तर त्या त्या पद्धती आपण कन्सिस्टंटली सातत्यपूर्ण जेवढ्या करायला करतो, तसं तसं आपल्या डीएनएची कपॅबिलिटी वाढते. ते जे काही मी कोडॉन दाखवले, सिक्वेन्सेस दाखवले, त्याच्यामध्ये बदल होतो. मग त्यामुळं बघा, केसांचा रंग पण पांढरे झालेले केस काळे व्हायला लागतात परत, कुठलंही केमिकल आणि डाय न वापरता, कुठलंही क्रीम न वापरता त्वचा आपली एकदम तुकतुकीत व्हायला लागते. पांढरी किंवा गोरे दिसायला लागतो आपण किंवा ऍक्टिव्ह दिसायला लागतो, फ्रेश दिसायला लागतो. हे सगळं कशामुळे होतं? तर ते बदल डीएनए मध्ये झाल्यामुळे, जसं मगाशी मी तुम्हाला सिक्वेन्स दाखवला की GCATT हा जीन सिक्वेन्स असल्यावर निळ्या रंगाचे डोळे बनतात, तेच GCAT एवढा सिक्वेन्स असल्यावर चॉकलेटी रंगाचे डोळे बनतात. तर हा जो सिक्वेन्स किंवा अॅमिनो ऍसिडचं कमी जास्त होणं जे आहे ते, हे ध्यान प्रकार किंवा ऊर्जा वाढवण्याच्या ज्या काही टेक्निक्स आहेत त्या वापरल्यानंतर ना हे सिक्वेन्स पण बदलतात आतमधल्या आपल्या डीएनएच्या, आणि ते बदलल्यामुळं पांढरे झालेले केस पुन्हा काळे होणं, रिव्हर्स इंजिनिअरिंग ज्याला म्हणतो आपण. म्हातारपण जेव्हा म्हणजे वयानुसार वय आहे 50 वर्ष पण दिसत नाहीये, 30च वर्षाचे वाटतात, 20च वर्षाचे वाटतात. हे कधी होतं बघा, जे खूप इंटेन्स ध्यान करतात ना त्यांच्या बाबतीत हे दिसतं. आणि आजकाल तुम्ही आजूबाजूला बघताय की वयानुसार नाही दिसत आहे, त्यांचं शरीर जे आहे ते रिव्हर्स इंजिनिअरिंग व्हायला लागलंय, रिव्हर्स एजिंग व्हायला लागलंय. कशामुळे व्हायला लागलंय? कारण ऊर्जा जेवढी वाढवाल तुम्ही स्वतःची, त्याप्रमाणे हे जे भौतिक आयुष्यात लागू पडणारे जे नियम आहेत ते आपल्याला लागू पडत नाहीत. जसं मावतर बाबाजींचं आहे, त्यांना कुठलाही आपला भौतिक अवस्थेतला नियम लागू पडत नाही, कारण त्यांनी त्यांची ऊर्जाच तेवढ्या लेवलला वाढवून मेंटेन ठेवली आहे. इव्हन वाढवतायत, अजून वाढवतायत ते सगळ्यांना म्हणजे उन्नत तिकडे घेऊन जाण्यासाठी. आणि जसं मॅडम सांगतात, जेवढं तुम्ही द्याल तेवढं तुमच्याकडे अजून जास्ती मिळणार आहे, वाढणार आहे. मग काय वाढवायचंय आपल्याला, त्यानुसार आपण ते दिलं पाहिजे. ज्ञान वाढवायचंय तर ज्ञान दिलं पाहिजे, ऊर्जा वाढवायची तर ऊर्जा दिली पाहिजे, बरोबर. ध्यान वाढवायचंय तर ध्यान दुसऱ्यांना शिकवलं पाहिजे. तर ह्या अशा सगळ्या एकदम सोपे मार्ग आहेत. अशा पद्धतीनं डीएनए मध्ये पण बदल होत आहे. डीएनए मध्ये बदल 3 ऍक्टिव्हेशन प्रकार सांगितले कुठून कुठून होतात डीएनए ऍक्टिव्हेशन. आणि ते डीएनएचं ऍक्टिव्हेशन झाल्यावर काय होतं, आपलं रिव्हर्स एजिंग किंवा आध्यात्मिक प्रगती, उन्नती या मी आता सांगितलं त्या सायंटिफिक लेवलला सांगितले, आध्यात्मिक लेवलला
पुन्हा त्याचे पुन्हा लेवल तरी आहेतच, जसे प्लेनचे लेवल आता सांगितले 7 लेवल मोनाडिक पर्यंत, तसं वरवर आपण जातो. अध्यात्मात पण त्याच्या लेवल आहेत. तर अशा पद्धतीनं हे डीएनए आणि आता सध्या पृथ्वीवर जे बदल होत आहेत, फोटॉन बेल्ट मध्ये पृथ्वी असल्यामुळं ते होत आहेत. तर अशा पद्धतीनं आजचं हा टॉपिक होता. जर याबद्दल कोणाला काही प्रश्न, शंका, काही समजलं नाही समजलं असेल तर तुम्ही हँड रेज करून विचारू शकता, किंवा काही शंका असेल तर विचारू शंका शकता. कोणाला असतील तर हात वर करा, नाही तर अनम्यूट करून मग विचारा. काही प्रश्न आहेत का? कोणाला शंका काही आहे? ऍक्च्युअली टॉपिक तुमच्याकडनंच आला होता ना, डीएनए ऍक्टिव्हेशन म्हणत होते बहुतेक. हम्म. तर आता ते ध्यानातनं होऊन जातं डीएनए ऍक्टिव्हेशन. ऊर्जा वाढली की डीएनए ऍक्टिव्हेट होतात. परत अजून काही सांगितलं मॅडमनी? मॅडम ते तुम्ही 5 सेन्सेसचं सांगितलं ना, नाक, कान, डोळे. हम्म. त्याने काय होतं ते जरा थोडस स्ट्रेस देऊन मला सांगा ना. म्हणजे आपण हे करतोच ना, 5 सेन्स ऑर्गन्स आणतोच ना. हो. त्याच्यात तुम्ही ते काय म्हटला की ते जर 5 सेन्स ऑर्गन्स आणले तर डीएनए हे होतं. तर ते जरा सगळ्यांनी ऐकून घ्या परत एकदा. म्हणजे आपण जे डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा आणतो, हे 5 सेन्सेस आहेत. म्हणजे ब्रह्मांडातली द्वार आहेत आपल्या फिजिकल शरीरात येण्यासाठी, किंवा हो. आपल्या शरीरातनं ब्रह्मांडाला जोडणारे. म्हणून ही जर आपण वापरली आपल्या ध्यानात, मॅनिफेस्टेशन मध्ये, तर लवकर आपण जे काही बघतोय, फील करतोय, ऐकतोय, पाहतोय, ते लवकर रिअलिस्टिक होतं. तर ते डीएनए सुद्धा बदलवतो. डीएनए ऍक्टिव्हेशन संकल्प होतं, म्हणजे सुद्धा. चौथा प्लेन जो आहे ना विज्ञानमय हा. कोर्सचा, त्याच्याशी रिलेटेड ही 5 म्हणजे ज्ञानेंद्रिय जी आहेत आपली, स्पर्श, हम्म. रस, गंध, भावना, या भावनांद्वारे आपल्या डीएनए मध्ये फिलिंग्स म्हणतो आपण, इमोशन्स, फिलिंग्स, हम्म. या हम्म. फिलिंग्समुळे डीएनए मध्ये अणुद्वारे बदल होतात आणि ते कोडिंगच्या रूपाने आपल्याला डीएनए ऍक्टिव्हेट करतात आणि बदल होतात त्यानुसार. बघा, म्हणजे आपण जे करतोय ते मॅनिफेस्टेशन. डीएनए सुद्धा ऍक्टिव्हेट करणारच आहे. म्हणजे तुम्हाला डीएनए ऍक्टिव्हेशन हवं होतं, म्हणून मॅडमनी जे सांगितले ते आलेलंच आहे. लिहून घ्या तुम्ही. डीएनए ऍक्टिव्हेशन हे 5 सेन्स ऑर्गन्स वापरणं म्हणजे आपलं सिनेमा बघणं तंत्र. त्याच्यानंतर आता मॅडमनी सांगितलं ऊर्जा वाढवण्याचे, फ्रिक्वेन्सी वाढवण्याचे ग्राफ सांगितले. म्हणजे शेवटी एनी हाऊ तुम्ही ऊर्जा, फ्रिक्वेन्सी वाढवा, तुमचे डीएनए ऍक्टिव्हेट होणारच आहेत. तर हे सगळं समजून घ्यायचं आहे. संकल्प पण सांगितलाय. त्याचे व्हिडिओ रुपाली मॅडमनी टाकलेले. ते डिटेल ती पण डॉक्टर म्हणतीये. मॅडम पण डॉक्टरेट आहेत. तर संकल्प म्हणजे सुद्धा डीएनए बदलतायत. आणि डीएनए ऍक्टिव्हेट झाल्याशिवाय आपले लाईट बॉडी येणार नाहीत. लाईट क्वेश्चन वाढणार नाहीत. म्हणजे आहे की नाही सगळं असेन्शनशी कनेक्टेड. तर हे करायचंय सगळ्यांनी. अजून प्रश्न कोणाला विचारायचा का? प्रश्न शंका, प्रश्न कोणाला कारण विचारायचंय का? नसेल तर मग मॅडम ध्यान घ्या. खूप छान झालं. आणि हे बघताना आधीचे पण डीएनए असेन्शनचं ज्यांनी केलेलं नाही ते बघा. म्हणजे अजून जास्त डिटेल कळेल तुम्हाला. तर चला, खूप धन्यवाद मॅडम. सर्वांचे धन्यवाद. 42 जण आहात तुम्ही. तर ध्यान करायला बसायचे. पाणी प्या. पाणीचं व्हर्टेक्सचं सांगितलंय मॅडमनी. हो, व्हर्टेक्सचं तर टोरस ते फुल फिल व्हर्टेक्सचं करा. महत्व कळलं. आणि अजून याच्या पलीकडे प्रचंड महत्व आहे. संपूर्ण युनिव्हर्सला जोडणार आहे ते पाणी आपल्याला, आणि तो स्पायरल एनर्जी. तर कळेलच पुढे पुढे. मलाही माहिती नाही, पण येणार आहे ते पुढे. तर चला, आजचा एक अनुभव सांगायचा सगळ्यांना. म्हणजे मॅडमचा माझा फोन होता आता या सेशन पूर्वी. काय झालं, मॅडमनी मला व्हिडिओ टाकला एक, आणि मी ते जे काही क्लिप टाकली, आपल्या पुस्तकाचा फोटो टाकला, त्याच्या रिलेटेड मॅडम पुढे एक व्हिडिओ आला. आणि मॅडम म्हटल्या हे व्हिडिओत आहे. आणि तो मी पण ज्यावेळेला मी ते पुस्तकात अंडरलाईन केले, तुम्हाला टाकलं, त्याच्या 2-3 मिनिटातच माझ्या पुढे तो व्हिडिओ आला होता. आणि मी ते थोडंसं बघून सोडून दिलं, कारण मी पुस्तकात तेच वाचत होते. डेव्हिड जो आहे त्या पुस्तकाचं, ते पुस्तक वरनच ते सेशन घेतायत. मग मॅडमने म्हटलं जसंच्या तसं हे पुस्तकातच आहे. आणि मला यामुळं माझं एक डायरेक्शन मला पुढची मिळाली, पुढच्या दृष्टीपथातली. आणि मग मॅडम म्हणतात मला पण तो व्हिडिओ आला. मग हे काय होतंय बघा. मी पुस्तक वाचतीये आणि तो व्हिडिओ 5 तासापूर्वीच आलाय. असंही नाही काल परवा आला होता. म्हणजे त्यांनी काही वर्क केलं, आता ब्रह्मांडातनं तो खूप वेळ सोडून झाला, असंही नाही. आणि किंबहुना ते थोडं वेगळं सांगतायत. रे, रे, रे शब्दात सांगतोय. आपण जे 2 दिवस बघितलं, 3 दिवस बघितलं, ते प्लेन कॉन्शियसनेस. ॲक्चुअली रेला त्यांनी कनेक्ट करून टाकलंय. कारण ते रेचे हजारो रुपये घेऊन वर्कशॉप घेतात. बाकी काही नाहीये.
जे आपण भावना बदलायचे, इमोशन बदलायचे त्याला ते 5th रे, 2nd रे, 1st रे म्हणतात आणि मग या रेनी घ्या, तुम्हाला दीक्षा घ्या, इनिशिएशन घ्या, असं करत हजारो रुपयाचे वर्कशॉप चाललेले आहेत. तर हे आहे. तर खूप छान अनुभव आला. मॅडम म्हटलं, "बघा तुमच्या पुढे पण व्हिडिओ आलाय, माझ्या पुढेही व्हिडिओ आलाय. मी जे वाचतीये तेच आलंय आणि काल परवा झालंय टच आणि आजही मी ग्रुपवर टाकतीये. म्हणजे याचा अर्थ ती ऊर्जा आपल्या पुढे आणतीये की नाही? दणादण आणतीये की नाही आपल्याला जायला पुढे घेऊन? हे मी एक म्हटलं मॅडमना म्हणजे बघा तुम्हाला आलं, मला आलं. ही सिंक्रोसिटी आहेच. आपल्या जे थॉट वेव्ह आहेत, त्यांनी सुद्धा आपण YouTubeवरचे व्हिडिओ अट्रॅक्ट करून घेतो. असं पण आहे ते. आपलं जे मनात चाललंय ते आता YouTube सगळं एआय असल्यामुळे तो बघतोय आपल्या विचारांना आणि तेच आणतोय पुढं आपल्या. म्हणूनच हे सगळं महत्वाचं आहे. विचार, फीलिंग्स काबूमध्ये ठेवणं. तर खूप धन्यवाद मॅडम. सुरू करू शकता ध्यान तुम्ही. प्रणिता मॅडम सांगतायत की त्यांचं होय बायोटेकमध्येच आहे हे डीएनए रिलेटेड सगळं, त्यामुळे तुम्हाला खूप चांगलं कळालं असेल, रिलेट करता आलं असेल अध्यात्माबरोबर डीएनए बरं. मग आणि प्रतिभा मॅडम चक्रांबरोबर. काहीतरी घ्या रिलेटेड. प्रणिताचं काही आहे. तुम्हाला जे काही आहे माहिती स्वतःहून पुढे या, मी हे घेते, मी ते घेते सांगा. म्हणजे तुमच्या ज्ञानाचा आम्हालाही उपयोग होईल. बघा विचार करून सांगा. अजून कोणाला काही म्हणायचंय? तुम्ही ॲडही करत चला. प्रश्नच विचारला पाहिजे असं नाही का? आपल्याला अनुषंगाने काय माहिती आहे ते सांगायला काही हरकत आहे का? म्हणजे आपल्या एकमेकांना ज्ञान मिळतं. बरं चला, धन्यवाद सगळ्यांना ध्यान